या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण नोंदवला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवर पडदा पडत सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या तर देशातील 8व्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सुनेत्रा पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीच्या वेळी सभागृहात अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी वातावरण भावनिक झाले होते. राष्ट्रगीताने शपथविधीची सांगता झाली. सुनेत्रा पवार यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास प्रेरणादायी राहिला आहे. धाराशिव येथे 18 ऑक्टोबर 1963 रोजी जन्मलेल्या सुनेत्रा पवार या राजकीय पार्श्वभूमीच्या कुटुंबातील आहेत. माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे त्यांचे बंधू. 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी विवाहानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. काटेवाडी येथे ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी राज्यात वेगळी ओळख निर्माण केली. महिलांमध्ये कर्करोग जनजागृती, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम त्यांनी राबवले. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षपदावरून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी आर्थिक सक्षमीकरणाला चालना दिली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली. पराभवानंतरही त्यांनी जनसेवा सुरू ठेवली. पुढे राज्यसभेवर त्यांची निवड झाली. आज उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होत त्या केवळ अजित पवारांचा राजकीय वारसा पुढे नेत नाहीत, तर महाराष्ट्रातील महिलांसाठी एक नवा पर्व आदर्श उभा करत आहेत. दुःखातून सावरत त्या आज आपलं कर्तव्य बजावण्यासाठी लोकसेवेसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वारसा पुढे नेण्यासाठी उभ्या राहिल्या.